एक मिनिट सर, फोटो मागे या. विलास काळे साहेब, विलास बसरी महाराज, आमच्या शासकीय कॉलनीचे कार्यकर्ते बेळीकट्टी साहेब यांनाही मी विनंती करतो. त्या सिव्हिलायझेशन गॅलरीमध्ये आम्ही चूक केलं. दारूचं दुकान काढण्यासाठी त्यांनी बंद केले असते. आम्ही दारूचं दुकान काढलं नाही तिथं, सिव्हिलायझेशन गॅलरी केलं. त्याच्या बाजूला आर्ट गॅलरी, उत्तर कर्नाटकामध्ये आर्ट गॅलरी कुठे आहे मला माहित नाही, कारण आज बेळगावमध्ये आर्ट गॅलरी आम्ही निर्माण केलं. भविष्यामध्ये तुम्हाला आर्टिस्ट इतके लोक तुम्हाला मिळतील, त्यांचे पेंटिंग्स तुम्हाला बघायला मिळतील. हा पहिल्यांदा बेळगावमध्ये आम्ही हे प्रयोग केले. तर काही लोक कच्छला जातात, कशा अनेक गोष्टी आहेत, तिथले घरं जे आहेत ते आम्ही इथं निर्माण केलं. 5 राज्यातले जे युनिक घरं आहेत, म्हणजे मिझोरमचं असेल, नागालँड असेल, हिमाचल प्रदेश असेल, तमिळनाडू असेल, मध्य प्रदेश असेल आणि गुजरात असले विलेजेस ऑफ इंडिया म्हणून जवळजवळ 10 एकरमध्ये निर्माण केलेलं आहे. ते वाईट आहे का चांगलं आहे? आताच फोटो काढायला वेडिंग शूट, प्री वेडिंग शूटसाठी आलेले आहेत. 25,000 रुपये देतो, द्या आम्हाला 1 दिवसासाठी म्हणणार. आम्ही म्हटलं नाही आहे, अजून काम आत्ता 50% झालेलं 70%, कारण यांनी सगळं बरबाद केल्यानंतर आणि ABCD चालू केलेलं आहे 70%. त्याच्यात प्लॅन होतं नागालँडमध्ये त्यांचेच लोक येऊन राहणार होते. त्यांचा वेशभूषा तुम्ही ते काय म्हणत सेल्फी घ्या, फोटोग्राफी घ्या, सगळं आचार विचार सगळं त्यांचं कसं असतंय. खरं ह्या सरकार आल्यानंतर ते सगळे प्रोजेक्ट पैसे गेले. आता फक्त ते तेवढंच राहणार आहे. खरं भविष्यामध्ये 2028 नंतर ही काय काय बंद झालेलं आहे ते पुन्हा आम्ही चालू करणार आहे. तुम्ही काही विचार करू. ग्रामीण भारत, आता तुम्ही कनेरी मठाला काही लोक गेला असेल, ग्रामीण भारत त्यांचा, तिथं खूप ग्रामीण भारत गेलेलो होतो मी. आणि फक्त त्या ज्या दिवशी बंद केलंय त्या 8व्या दिवशी त्याचं ओपनिंग होतं आणि बंद केले. आता तुम्ही बघितल्यानंतर तिथे जावा, महेश झोपलंय आता ते, त्याच्यावरती झाड पडून म्हणजे झोपून टाकलेलं आहे. गावचं पाटलाचं घर पडलेलं आहे, त्याच्यावरती झाड पडून पाटलाचं घर पडलेलं आहे. सगळ्या मूर्त्या बाद झाल्या आहेत. आता आहे त्या मूर्ती करायला 67 लाख रुपये लागणार. कोण देणार? ही सरकार तर आहे ते पैसे वापस घ्यायला लागणार. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, काही लोक ते वारसापरती वाचायचं, हे अभय पडली हे वॅक्सिन डिपोर्ट वाट राहिल्यावर प्लॉट हाका ನೋಡ್ರಿ ಹಾಕಾತನೋ ಬಿಡತನೋ ಗುರುತಿಲ್ಲ ಕೇಳೋದೈತಿ ಹಾಗ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗೋದೈತಿ. ನಮಗೆ ಗುರುತೈತಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಡಿಪೋ ಐತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೆಳಗಾವಣೆಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಐತಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಅದಕ್ಕೆ 9,000 ಗಿಡಗಳು ಹಚ್ಚೋದು ಮಾಡಿದ್ವಿ. ಇವ್ರು ಅದನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ವಿ. 9,000 ಗಿಡ ತಂದಿಟ್ಟಿದ್ದು ಹಾಳಾಗಿ ಹೋದ್ವು. ಮತ್ತೆ ಯಾರು ಹಾಳು ಮಾಡ್ರ ಮೇಲೆ? ಯಾರ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದೈತಿ ವಿಚಾರಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ राजकारण ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಆಗಿದ್ದೈತಿ, नमग ಕೆಲಸ ಮಾಡೋದೈತಿ. 2 वर्षाच्या अगोदर म्हणजे आज 3 वर्षाच्या अगोदर हे प्रोजेक्ट सगळे चालू झाले असते. आणि या प्रोजेक्टला तुम्ही बघा, विलेजेस ऑफ इंडिया, आर्ट गॅलरी, ग्रामीण भारत आणि सिव्हिलायझेशन गॅलरी या 4 जे प्रमुख आहेत 50-50 रुपये धरला सुद्धा किती झाले? 200 रुपये. दररोज 1,000 लोक एव्हरेज सांगायला लागले तुम्हाला. आमचा जो टार्गेट आहे एकदा आकलन केलेलं आहे, 2,000 लोक दररोज येतील म्हणून सीझन धरून. तर 365 दिवस नाही, 1000 झाले लोक झाले, किती झाले?